विनोबा भावेंच्या निवासस्थानी. नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे नव्या ब्लॉगमध्ये. आपल्या या नव्या सिरीजचा तिसरा ब्लॉग आहे. आपण निघालो आहे तर पवनारकडे. तुम्ही म्हणाल की कपडे सेमच दिसतात. मित्रांनो, आमचं फटाफट जर्नी चालू आहे आणि एक एक व्हिडिओ खूप मोठा होतोय, त्यामुळे सेम कॉस्ट्यूममध्ये दिसेल सगळेजण. व्हिडिओ कंटिन्यू राहा. मित्रांनो, आता आपण आलो आहे विनोबा भावेंच्या निवासस्थानी. चलो आपण बघूया इथे काय काय आहे अवेलेबल, आणि आपण सगळेजण इथनं हे बघू आणि मग पुढचा प्रवास. पेढे घेऊन ह्यांना घरी जायला 6 दिवस. ते टिकत नाहीत ना. पण ठीक आहे ना, त्यामुळे घरापर्यंत निवांत बसलेत सगळे. मग काय करणार? दमले? जमलं नाही. रिलॅक्स बडा. सेम डे खूप होते प्रवास ना, पण मजा येते सगळ्यांबरोबर. नाही ह्यांना टोपी नाही दिली. हां, आवरा तिकडे टाइम कमी भेटतो. आवरून तिकडे काय करायचं. बघा मित्रांनो, हा उमेश आहे ना, असं काहीतरी करत असतो, पूर्ण माहिती घेऊन देत नाही. नमस्कार, तुम्ही नंबर लावा. ही समाधी आहे का? हां, गीताई रामरी विनोबाजींची समाधीचं स्थान आहे. चला मित्रांनो, ओके ओके. उत्खननात मित्रांनो हे बघा, पावलं मिळालेत, मूर्ती आहे. भरपूर उत्खननात मिळालेलं आहे. अच्छा, त्या मूर्त्या ना, इसमें त्याच ब्रिजवर मित्रांनो आपण आता आलोय, बघू शकता. नदीकाठी नदीचा काठ होता असा सगळं हे कोण झालं नाही. हो, आता इथनंच त्या मिळालेल्या मूर्त्या आहेत सगळ्या. नदीला काठच होता. काठ होता. काय आहे? थांबा एक मिनटं, बघूया आपण लाईट लावून. हे बघा हे बघा हे बघा हे बघा. अच्छा, राम लक्ष्मण सीता आणि मारुती. हे बघा हे बघा. फक्त त्या अंधारामध्ये दिसत नव्हतं, कॅमेऱ्यात दिसतंय. ती मोठी कर ना जरा. कुठलं? हनुमानाची कुठे कशी दिसते? नाही, खाली असेल. नाही आहे. कुठली? हा, 4 आहेत बघा. 1 2 3 आणि हे 4. हनुमान असं नाही दिसत. तर कळत नाहीये ना, ते जीर्ण झालंय बघा ना, हे जीर्ण झालंय.
हे उत्खननात मिळालेत आहे हा नदीतले. ओके. अरे हे सगळं हे हो पण ते देवांचे नाही आहेत ह्या. बस रेडी, आमची गाडी रेडी. गाडीतला माणूस गायब आहे. हे जैन धर्ममुनी आहेत. मित्रांनो शिवाची कधी भेट नव्हती झालेली, आज फर्स्ट टाइम शिवाची भेट होते. उमेश आपल्याला दरवेळेला भेटतो. शिवा लक्षात आलं असेल मागे मेळघाटच्या आपलं फोनवर बोलणं झालं होतं. चालेल, तुम्हाला पण शुभेच्छा पुढच्या टूरसाठी. हो धन्यवाद. म्हणजे तुझी आता टीम पूर्ण तुम्ही जाता आता? नाही, मी आता याला जातो हेमल. ते नाही कसाला घेऊन जाते. मग गाडी कुठे गेल्यात ना गाड्या? ही आपली इनोवा थांबलंय का फक्त? चालतंय, चलो भेटू. थँक्यू. चलो बाय. मॅडम या. होय. मित्रांनो आनंदवनला आता आपण पोहोचलो आहे. पहिलेच आल्या जेवणाची सुरुवात आहे. सारखी टूर सोबत बनवतोय बघा, सगळे रांग लावून आहेत माझ्या पाठीशी. जेवून घेऊया मग भेटूया. मित्रांनो छोटासा ब्लॉग होता. विनोबा भावेंच्या इथलं आपण निवासस्थान पाहून आनंदवनमध्ये आलेलो आहोत. आता याच्या पुढचा ब्लॉग कंटिन्यू होईल. तुम्ही सुद्धा एन्जॉय करा. संपूर्ण ट्रिप मधली सगळी सिरीज तुम्हाला एन्जॉय करता येणार आहे. चलो भेटू पुढच्या वेळेस. तो पण जय भवानी जय शिवराय. काळजी घ्या मित्रांनो.